प्लेचं षटक हाताळण्यासाठी विश्वास दाखवलाय. खेळाडूचं नाव आहे अफाक दांडेकर. मानगाव संघातील निर्णायक खेळाडू. राईट मोर द विकेट. पहिला बॉल. वाह, अफलातून. एक आपण पाहिलं तर वेगवान चेंडू होता, पण पंच नाखुश आहेत या बॉलवरती. पंचांचा इशारा आला वाईट बॉल. अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे पाहिलं जाईल. अवंतर स्वरूपाने श्री गणेशा अकाउंट इथे ओपन होईल, खातं खोललं जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाचं, म्हणजेच आई बायळजाई स्पोर्ट्स नागाव. पहिला बॉल अडवा, बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. बॉल पण जर पाहिलं तर पायावरती आढळला गेलाय. पंचांकडे मोठी अपील होती. पंचांनी सांगितले लेग स्टंप हा मात्र इथे मिस होतोय. त्या कारणाने कोणतीही आपण पाहिलं तर धोक्याची घंटा ही बॅट्समनसाठी नसणार आहे. गोलंदाजाने मात्र चांगलं कमबॅक केलं. पहिला बॉल वाईट स्वरूपामध्ये आला आणि तदनंतर पुढचा चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये. वेगवान गोलंदाजी अफाक दांडेकर. पुढचा चेंडू घेऊन बॅटची इनसाइड एज लागल्यानंतर बॉल आपण पाहतोय या शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. मात्र एक धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या पोहोचेल दोन्ही आकड्यावरती. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर पॉवर प्लेचं षटक एक कुठेतरी आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. धावा त्या बनवायच्यात आणि त्या धावा बनवण्यासाठी हे 2 बॅट्समन मैदानावरती आलेत. हाफ ट्रॅकर बॉल. बॅटच्या स्टिकरला बॉल लागल्यानंतर बॉल बराच वेळ हवेमध्ये. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी बॉल सीमा आपण जर पाहिलं तर धरतीला दान होतोय. पहिला चेंडू इथे मात्र फेस केला होता बॅटिंग करत असताना बॅट्समन दीपक काठे या खेळाडूने. पहिला बॉल फेस करत असताना पहिलाच कुठेतरी एक मोठा फटका मारण्याचा त्याने प्रयत्न केला. तो अंगलट आला होता अक्षरशः, पण 2 क्षेत्ररक्षकांमध्ये परफेक्ट कॉलिंग नाही आणि त्या कारणाने मात्र निर्धाव चेंडू. 1 धाव मध्ये इथे मिळाली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. सुईमधून धागा काढावा ना त्या दर्जाचा फटका आपण पाहतोय. अप्रतिम. बॉल सीमारेखेच्या बाहेर 4 धावेसाठी. थँक्यू. मोठा फटका आला बॅटिंग करत असताना बॅट्समन शैलेशच्या बॅटमधून. 4 धावा. पुन्हा एकदा दर्जेदार फटका. एक मोठा फटका आपण पाहतोय 6 धावेसाठी. जरूर ज्या पद्धतीने आपण रायगड प्रीमियर लीग अनुभवली, रायगड प्रीमियर लीग पाहिली, त्या दर्जाची ही स्पर्धा म्हणजेच माणगाव प्रीमियर लीग. निलेश दादा केसरकर आणि ऑल टीम म्हणजेच सर्व सहकारी त्यांनी घेतलेली ही दिनरात मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ हे आपण जरूर पाहतोय. आपल्या समोर येऊन ठेपलेली ही उच्च दर्जाची चांगली स्पर्धा म्हणजेच आपण पाहतोय या माणगाव प्रीमियर लीग. पुढचा बॉल अफाक दांडेकर. चांगल्या पद्धतीचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. मात्र एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा मानस आणि ते धाडस केलं जाणार नाहीये. एकेरी धावेने पहिल्या षटकाची होईल सांगता. 6 चेंडूंचा खेळ इथे मात्र आपण पाहिलं तर संपला गेला. 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर एकही बॅट्समन आतापर्यंत आऊट झाला नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 15. गोरेगाव असोसिएशनचे अध्यक्ष माने हे इथे उपस्थित राहतात. त्यांचा इथे आपण यथोचित मान सन्मान करतोय. मी विनंती करेन आपण साहेबांचं इथे स्वागत करायचं आहे.
जबरदस्त पर्व फक्त एकदा धाव या आकड्यावर बॉलर क्रमांक 2 निंगावले संकेतवरती विश्वास दाखवलाय. पहिला चेंडू संकेतने वाईट स्वरूपाचा जरूर हाताळला, तदनंतर स्वतःला सावरून दुसरा चेंडू चांगला आणि परफेक्ट लाईन आणि लेंथ वरती पाहायला मिळाला. अशा पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे जर सांची 11 संघाला कमीत कमी धावांवरती खायचं असेल तर. पुढचा बॉल चांगल्या पद्धतीचा बॉल, तेवढाच चांगल्या पद्धतीचा फटका लावून द कार्पेट बॉल मिड ऑनच्या दिशेला. थोडं गचाळ क्षेत्ररक्षण, तेवढं चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळेल. आशिष होता त्या बॉल खाली. आशिषने थोडी चूक केली पण त्याला चांगलं बॅकअप मिळालं आणि त्याच कारणाने मात्र एकच धाव ते मिळेल. मागील आपण 3 ते 4 महिने या स्पर्धेची वाट पाहत होतो. ती स्पर्धा आज सत्यात उतरली आहे. ती स्पर्धा आज आपल्याला अनुभवायला पाहायला मिळते. ती स्पर्धा ते खेळाडूला खेळायला मिळते. ती स्पर्धा म्हणजेच माणगाव प्रीमियर. पुढचा बॉल, हा बॉल मात्र पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर जाईल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल. हा बॉल वाईट बॉल आहे. अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे पुन्हा एकदा पाहिलं. एक धावेने धावसंख्या पोहोचली आतापर्यंत 31 या आकड्यावरती. एकही बॅट्समन आउट झाला नाहीये. ही खरी महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ आई बालजाई स्पोर्ट्स नागाव या संघासाठी
कारण की दीपकला विश्वास दाखवून मैदानावरती उतरवलंय, तर त्या विश्वासाला खरं ठरणं गरजेचं आणि ते दीपकला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि त्या पद्धतीचा खेळ त्याने आतापर्यंत केला. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अलंग द कार्पेटचे बॉल आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या मधोमध तिथे क्षेत्ररक्षक आशिष आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. थोडा फंबल झाला होता, त्या स्वतःला सावरून पुन्हा एकदा बॉलची फेकी गेली आणि त्यानंतर मात्र एकेरी धावेमध्ये रूपांतर केलं दोन बॅट्समनने. स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईकला पुनश्च एकदा पाचारण केलंय बॅट्समन दीपक काठे या खेळाडूला. धावसंख्या 38 या धावफळकावरती पोहोचली. तिसरं षटक आतापर्यंत मार्गस्थ. लोअर फुलटॉस बॉल, बॉल परफेक्ट खेळलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध एक सेफ झोन, बॉल सीमा पार, चौकार. सनी 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 मॅन बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल सीमारेखेच्या बाहेर, चौकार. मनगावची शान शिवबाचे वरदान, निलेश दादा केसरकर नेतृत्व लय दमदार, शांत स्वभाव गाव त्याचं लोणेर, केली मेहनत फार यशाचा घातलाय घाट आणि उभा केला या सोहळ्याचा हा ठाट. जरूर या सोहळ्याचा थाट उभा केलाय माणगाव प्रीमियर लीगचा पूर्णतः कमिटी आपल्या व्यासपीठावरती इथे उपस्थित आहे. त्यांचे आपण आभार मानावे तेवढे कमी आहेत. बॉल बॅटच्या स्टिकरला लागला, टायमिंग फसलाय, बॉल खाली संघाचा कर्णधार, त्याला सुद्धा बॉलने फसवलंय. शेवटच्या क्षणी चांगले प्रयत्न जरूर केले, झेल थोडा कठीण होता, त्याला सोपा करण्याचा प्रयत्न जरूर केला होता या खेळाडूने, पण शेवटच्या क्षणी हार हाती आली आहे. बॉल धरतीला दान झालाय. त्यानंतर बॅट्समन दीपक काठे या खेळाडूला जीवनदान मिळालंय. धावसंख्येत एकनी वाढ होईल, धावसंख्या 47. रिव्हर्स स्वीपचा फटका, इनसाइड एज घेतल्यानंतर बॉल निसटलाय थर्ड मॅनच्या दिशेला, जाईल सीमारेखेच्या बाहेर, मिळतील नशिबाच्या 4 धावा. बोलत होतो की माणगाव प्रीमियर लीगचा हा थाट जरूर उभा केलाय या सर्व आयोजकांनी. कमिटी म्हणजेच आपण जर पाहिलं तर समोर आपले अध्यक्ष निलेशदादा केसरकर, त्यांच्या समवेत बाला पवार असतील, फहद करबेलकर, राहुलदादा बक्कम आहेत, बाही दसवते आहेत, चॉकलेट बॉय केदार जाधव सुद्धा आहेत आणि तदनंतर मुकुलजी मेहता आणि नक्कीच सर्व कमिटी म्हणजेच नंदूदादा वाडवळ सुद्धा आहेत आणि मंगू दादा जाधव, तसेच डीजे बाला. नावं घ्यावी तेवढी कमी आहेत आणि टॅलेंटेड रोहित दादा रातवडकर, निलेश दादा उभारे, नक्कीच समीर दादा सुद्धा इथे उपस्थित आहेत, तसेच वैष्णव दादा सुद्धा. जरूर ही पूर्णतः एक टॅलेंटेड कमिटी आणि ही कमिटी जरूर आपण जर पाहिलं तर मजबूत स्थितीमध्ये, आणि तेवढीच मजबूत कमिटी आहे तेवढीच मजबूत आपल्याला दर्जेदार स्पर्धा आपल्या समोर त्यांनी आणून ठेवली आहे, ती म्हणजेच माणगाव प्रीमियर लीग.
ज्या खेळाडूंचं स्वप्न होतं ना, त्या खेळाडूंचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे खऱ्या अर्थाने या पूर्णतः कमिटीने केलंय. त्यांचं पुनश्च एकदा आपण आभार मानूया. बॅकफुटला जाऊन पंच केलंय, शॉर्ट पॉईंटमध्ये बॉलला ढकललंय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव इथे मिळते. दुसऱ्या धावेचं मानस आणि धाडस केलं होतं दीपकने, त्याला माघारी पाठवलं बॅटिंग करत असताना शैलेश या खेळाडूने. सलामीवीर आहेत, सलामीची जोडी अद्याप मैदानावरती अजूनही टिकून राहिली आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. हे दोन्हीही खेळाडू महत्त्वाचे आहेत आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव संघासाठी. पुन्हा एकदा निलेश, चांगल्या पद्धतीचा फटका, भिरकावली आहे बॅट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला, सरळ सीमारेखेच्या बाहेर, 4 धावेसाठी चौकार. कलामचा नंदुशेठ वाढवल, डीजे बालाचा आवाज फायनल, क्रिकेट वीरांची लागली अरे, जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग, जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. 4 धावा इथे मात्र आपण पाहिल्या आणि या 4 धावेने मात्र धावसंख्या पोहोचवून ठेवली आहे तब्बल 57 या आकड्यावरती. 57 धावा धावफळकावरती लागतात, संघाचं अर्धशतक धावफळकावरती लागतं आणि अद्याप एकही विकेट गमावली नाहीये, ही महत्वाची गोष्ट आहे. पुढचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, काय घडलं, पंचांकडे मोठी अपील जरूर केली होती, अपील इथे फेटाळून लावली जाईल, पण धाव एकही मिळणार नाहीये. धाव तेवढीच महत्वाची आहे, एक एक धाव आहे महत्वाची, हे दोन्हीही खेळाडूंना माहिती आहे, दोन्हीही संघांना माहिती आहे. कारण की दोन्हीही कर्णधारांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की आम्हाला गोलंदाजी करत असताना निलेशने सांगितलं होतं आम्हाला 60 ते 70 धावांच्या आतमध्ये रोखायचं आहे बाळजाई स्पोर्ट्स नागाव संघाला, आणि नागाव संघाने सांगितलं होतं की आम्हाला 70 ते 80 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. ते डिफेंड करण्याची ताकद आणि क्षमता ही आमच्याकडे आहे आणि ती ताकद मैदानावरती दोन्ही संघ जरूर वापरतात. कोण जाईल रॅपिडो मोर्बा या संघासमोर भिडण्यासाठी. रिव्हर्स स्वीपचा फटका, वाह, दर्जेदार, ला जबाब, बॉल सीमारेखेच्या बाहेर, पहिला स्विचचा यशस्वी फटका. जरूर गाजते नाक्या नाक्यात, प्रत्येक चौकामध्ये या स्पर्धेचं नाव घेतलं जात आहे, त्या दर्जाची स्पर्धा. कुलडपाचा बॉल अलॉंग द कार्पेज, बॉल खेळला सर स्क्वेअर लेगच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चांगली बॉलची फेकी सुद्धा झाली आहे, पण तद्वर दोन्हीही बॅट्समनने ओळखलं होतं, बघितलं होतं आणि तदनंतर परफेक्ट कॉलिंग केलं आणि 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या पोहोचली आतापर्यंत 65 या आकड्यावरती, 65 ऑन द बोर्ड. 65 धावा धावफळकावरती लागतात. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, यू मिस आय डेफिनेटली हिट, एस्ट्यांचा वे, त्रिपळाची बाद. इथे मात्र सलामीवीर शैलेश या खेळाडूला यावं लागेल मैदानाच्या बाहेर, पण आपलं काम चोख पार पाडून शैलेश जाईल पविलियनच्या आश्रयाला. विकेटचं पतंग, दर्जेदार निवडीवर दिलाय भर आणि भरवशाचा हा सागर पाशील कर, केलं सहकार्य समीर शिरशिवकर, आर्मी रिटायर्ड, इथे उपस्थित आहेत. समीर दादा यांचा इथे आपण यथोचित मान सन्मान करतोय. मी विनंती करेन समीर दादा महाडिक, आपल्या शुभ हस्ते आपण समीर शिरशिवकर यांचा इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे. आर्मी रिटायर्ड
ते सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत, चांगला खेळ ते सुद्धा खेळत असतात. तसेच व्यासपीठावरती उपस्थित आपण रुपेश दादा पानवकर यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. धन्यवाद समीर दादा आणि रुपेश दादा, आपण हा मान सन्मान आपण स्वीकारल्याबद्दल. स्वागत आहे आपलं माणगाव प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेमध्ये. तर पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे, जिथे 4 षटकांचा खेळ संपलाय. 5व्या षटकाला सुरुवात होईल. विश्वास दाखवला बॉलर आहे निखिल हुजरे. पहिला बॉल आउटसाइड एज, त्यानंतर बॉल लॉंग स्टॉप मधून निसटला गेला. बॉल सरळ सीमारेखेच्या बाहेर. हा एक मिळेल नशिबाचा चौकार. वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची माणगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची माणगाव प्रीमियर लीग. सुंदर गोलंदाजी, कमबॅक कमबॅक आणि कमबॅक पद्धतीचा हा बॉल होता. अप्रतिम वेग, अप्रतिम टप्पा आणि नक्कीच फलंदाजाला रोखणारा हा चेंडू. निर्धाव चेंडूची संगतता. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार लगावला, दुसऱ्या चेंडूवरची रोखण्याची ताकद ही सुद्धा माझ्याकडे आहे हे दाखवून दिले निखिल या गोलंदाजाने. पुढचा बॉल अप्रतिम, स्वतःला झुकवून दिलं होतं या बॉलवरती. बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धाडलंय. बॉल सीमारेखेच्या बाहेर. या षटकातील चौकार क्रमांक 2. इथे केली जाईल बॅट आणि बॉलचा संपर्क इथे परफेक्ट होणार नाही, आणि त्या कारणाने पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत जर तेजस सर आपण पाहिलं तर या षटकामध्ये एक समीकरण पाहायला मिळतंय. एक डाव तुझा ना, तर दुसरा डाव हा माझा सुद्धा आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसरा बॉल डॉट स्वरूपामध्ये, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा चौकार आलाय, चौथा बॉल डॉट आलाय. म्हणजे आता 5व्या चेंडूवरती काय घडतंय ना हे आपल्याला पाहायचंय. इथे येईल का चौकार किंवा षटकार? मोठा फटका तर जरूर आलाय. मिस टाइम फटका, टायमिंग फसलाय चेंडू खाली. क्षेत्ररक्षक इथे मात्र गोलंदाजाचं झालंय वर्चस्व. विकेटचं पतंग. बॅट्समन दीपक काटे जाईल मैदानाच्या बाहेर. आपण पाहिलं तर इथे अंत होतोय. त्याच्या खेळीवरती पूर्णांक लगावला जातोय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज निखिल याच्या माध्यमातून. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. कौतुक करावं लागेल निखिलचं. कुठेतरी आपण पाहिलं तर 5व्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलं होतं, आणि 5व्या षटकामध्ये कमबॅक करून देणं हे गरजेचं होतं सांची 11 संघासाठी, आणि ते कमबॅक त्याने मात्र करून दिलंय सांची 11 संघाला. पण कुठेतरी आपण पाहिलं तर बॅट्समन शैलेश पवार हा खेळाडू बाद झाल्यानंतर आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव हा थोडा बॅकफुटवरती येऊन ठेपलाय. कारण की ज्या पद्धतीने स्टार्ट मिळाला होता ना, ज्या पद्धतीने सुरुवात मिळवून दिली होती शैलेश पवार या खेळाडूने, तो स्टार्ट आतापर्यंत शेवटपर्यंत शाबूत राहिला नाहीये. शेवटच्या काही षटकामध्ये रोखण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज निखिलने, त्या प्रयत्नांना यश आलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. पायांचा केला उपयोग. डान्सिंग डाऊन, बॉल सरळ जाईल डीपेस्ट कव्हरच्या डोक्यावरती, सीमारेखेच्या बाहेर. षटकार. संजू धामणे खोलवर डब्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर होतो. तेवढा ताकदीचा फटका.
चांगल्या पद्धतीचा फटका आपल्याला जरूर पाहायला मिळाला. हलक्या हाताने खेळला होता, पण तिथे क्षेत्ररक्षक निलेश स्वतः कर्णधार आहे संघाचा. त्याला माहिती आहे आता आपल्याला तारणहार बनायचा आहे. येणारा प्रत्येक चेंडू हा आपल्याला कुठेतरी रोखून धरायचा आहे. धावसंख्येवरती आपल्याला अंकुश लगवायचा आहे. अन्यथा ही मॅच, ही स्पर्धा आपल्याला कठीण होऊन जाईल. हे चांगल्या पद्धतीने निलेशला आणि त्याच्या पूर्ण टीम सांची 11 संघाला माहिती आहे. पुढचा बॉल, हा बॉल आपण पाहिलं तर उजव्या एसटीच्या बाहेर जातोय. एसटी रक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण की तिथून चेंडू निसटला ना तर मात्र कुठेतरी लॉंग स्टॉप मधून सीमारेखा गाठण्याची शक्यता आहे. षटकातील पुढील चेंडू, खुलडपाचा बॉल अलॉंग द कार्पेटचा बॉल खेळलाय. जर आपण पाहिलं तर स्क्वेअरलेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे आशिष. बॉल पकडेल, बॉलची फेकी करेल त्याआधी दोन्ही फलंदाजाने चांगली रनिंग द बिटवीन विकेट. दोन बॅट्समन मध्ये परफेक्ट कॉलिंग आणि 2 धावा इथे जोडल्या जातील आपल्या संघासाठी. या 2 धावेने धावगतीचा विचार करतोय आपण. धावसंख्या पोहोचतीये तब्बल 82 आकड्यावरती. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र एकच धाव मिळतीये. एकेरी दुहेरी धावेने का होईना सातत्याने धाव फळक हे हलत ठेवलंय दोन्हीही बॅट्समनने, आणि ते खूप गरजेचं आहे. पण जर आपण पहिल्या षटकापासून विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा पाहिल्या, चौथ्या षटकामध्ये सुद्धा 14 धावा आल्या होत्या आणि 5व्या षटकामध्ये सुद्धा 14 धावा आल्या. तर आता हे शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील ना हे आपल्याला पाहायचं आहे. त्याआधीचा हा वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अवंतर स्वरूपामध्ये धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या पोहोचेल 84 आकड्यावरती. 84 ऑन द बोट फॉर 2 लॉस. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 84 आकड्यावरती बॅटिंग करत असताना आई बालजाई स्पोर्ट्स नागाव संघ पोहोचलाय. सांची 11 संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. आतापर्यंत त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन जो घेतला होता त्याला ते थोडे का होईना खरे ठरले. त्या पद्धतीची क्षेत्ररक्षण आणि त्या पद्धतीचा खेळ त्याने खेळलाय. चेंडू खाली, आशिष त्याच्या हातातून निसटलेला हा बॉल देऊन जाईल आई बाळजाई स्पोर्ट्स संघाला 6 धावा. षटकार. धावफळकावरती 91 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय. बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारा संघ आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव या संघानं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये धावा कुठेतरी मध्ये आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये थोड्या कमी धावा आल्या, पण तदनंतर दुसऱ्या षटकापासून अक्षरशः तुटून पडले होते बॅट्समन. आणि मग शैलेश असेल, दीपक काठे असेल, त्याच्या समवेत चांगले चांगले खेळाडू खेळले, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मग सुनील असेल किंवा संजू असेल, या 4 खेळाडूने तब्बल 90 धावा कुठून काढल्या त्या मैदानावरती. 91 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि या 91 धावा होणार का नाही, या 91 धावा पार होतील का हे आपल्याला जरूर पाहायचं आहे. पूर्वार्धाचा खेळ इथे संपुष्टात आला. वळतोय आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये. विनंती असेल आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव, आपण मैदानावरती लाईनअपमध्ये उतरून त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सामन्याला आपण सुरुवात जरूर करणार आहोत, जिथे महत्वाची मॅच आपण खेळतोय. जो संघ जिंकेल तो थेट भिडेल रॅपिडो मोरबा या संघासमोर. त्याआधी आपण वळतोय उत्तरार्धाच्या खेळाकडे. 6 षटकं बाकी असणार आहेत. 6 षटकामध्ये बनवायच्या त्या तब्बल 91 धावा, आणि त्या 91 धावा कशा पद्धतीने पार होतील हे आपण जरूर ऐकणार आहोत. महत्वाचा आवाज आमचे साथी समालोचक यासीन सरांना. धन्यवाद. निलेश दादाचं गाजतंय नाव, केसरकार नावानं जिल्ह्यात. खण खण वाजतंय नाणं माणगाव तालुक्याचं जिल्ह्यात. केसरकांच्या निलेश दादा
धन्यवाद हर्ष। चलिए दोस्तों, फिर से एक बार मैं यासिर मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तेमाल करता हूँ और आप सभी को ले चलता हूँ इस शानदार भाई दल से मैदान पर। और यहाँ पे पहली गेंद पर एक बहुत ही बड़ा छक्का लगा हुआ। तर शुभम हर्षकर सनी गुलगुले मिस्टर परफेक्शन त्यावर सारी मदार बाहुबली हा मणगावचा नाव त्याचं राहुल बक्कम निजामपुराची सुसाट एक्सप्रेस सूरज पाशीलकर हाय भक्कम खण खण वाजतय नाण मणगाव तालुक्याचं जिल्ह्यात पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज ऋषभ भोनकर। आई बालजाई स्पोर्ट्स नागांव बनाम सांची 11, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष है। जीतने के लिए 91 रनों की जरूरत। 6 ओवर का ये मुकाबला। ऋषभ सफलतापूर्वक यहाँ पे गेंदबाजी करते हुए कामयाब गेंदबाज। राइट आर्म ओवर द विकेट, एक लंबा रनअप और उसी के साथ जबरदस्त पेस और गेंद को कट करने की क्षमता, कभी अंदर कभी बाहर, परफेक्ट यॉर्कर, उसी के साथ बाउंसर, अलग अलग तरह की गेंदबाजी करने के लिए ऋषभ भोनकर जाने जाते हैं। गेंदबाजी करते हुए पूरी ताकत को झोंकते हैं। ये देखिए, फिर से एक बार जोरदार प्रहार करने की कोशिश जरूर की, मगर जब तक उनका बल्ला नीचे आता तब तक गेंद विकेट कीपर के दस्तानों में जा चुकी थी। गुड लेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद या हार्ड लेन पर टप्पा खाने के बाद गेंद गोली की रफ्तार से निकल रही है। बल्लेबाजों को यहाँ पे सोच समझ कर बल्लेबाजी करनी होगी। जी हाँ, इस मरतबा गेंद उनके स्लॉट में थी। बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला है। डीप मिड विकेट सीमारिका के बाहर गेंद दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। इस छक्के की सहायता से अपना खाता खोला है बल्लेबाज ने। सुशांत बक्कम, जोरदार अपील, मगर अपील में आत्मविश्वास और उत्साह ज्यादा नजर आया। फिर से एक बार देखिए, थोड़ी सी जस्ट शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और उसे बैकफुट पर जाकर क्रीज का इस्तेमाल करते हुए स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद पर बल्ले की कोई मुलाकात नहीं। आने के बाद गेंद कमर की ऊंचाई तक उठी थी। थोड़ी सी स्लोवर वन गेंद और यहाँ पे इंतजार था बल्लेबाज को। वो यहाँ पे आता हुआ गेंद कवर सीमारिका के बाहर 4 रनों के। अनिल जाधव यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी माणगाव प्रीमियर लीगच्या वतीनं आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। त्याचप्रमाणे सन्माननीय गणेश जी विचारे यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा। आणि आपण पाहतोय सन्माननीय माजी अध्यक्ष मंगू जाधव यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जातोय पाहुण्यांचा। पहले ओवर में 12 रन खर्च किए ऋषभ भोनकर ने।
हालांकि जीतने के लिए निर्धारित 6 ओवर के मुकाबले में 91 रनों की जरूरत है। हर ओवर में तकरीबन 15.25 के औसत से यहाँ पे रन बनाने होंगे। इस बीच दूसरा ओवर लेके आए हैं गेंदबाज निकेत अड़ित, और इस बीच कवर पॉइंट के ऊपर से उस गेंद को खेल दिया। डी पॉइंट 30 गज के दायरे का यहाँ पे फायदा मिलता हुआ गेंद दंदनाती हुई फिर से एक बार निकल गई 4 रनों के लिए। इस चौके की सहायता से छलांग लगाकर जा पहुंची है 16 रन। पहले ओवर में 12 रन खर्च किए थे विश्व को फोन करने, और इस मुकाबला पर भी गेंद से शुरुआत की है और किसी तरह की बल्लेबाजी करनी होगी। जी हाँ, ये तो गेंद स्लॉट में और उसे पहुंचा दिया है पार्किंग लॉट में। काफी शानदार खूबसूरत स्ट्रोक, स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर, दर्शक दिशा में 6 रनों के लिए। सूरज कोरपे के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का, इससे पहले एक चौका उनके बल्ले से हमें देखने को मिला था। कुल मिला के मात्र 2 गेंदें अब तक खेली है सूरज कोरपे ने और 10 रन अपने टीम के लिए जोड़े हैं। आपके पास कोई ऑप्शन नहीं है, कोई चारा नहीं है। वार पर पलटवार यहाँ पे होता हुआ दिखाई दे रहा है। जी हाँ, फिर से एक बार अपने बल्ले का चप्पू तो चलाया था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी। कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, जाता जाना था मुंबई, पहुंच गए पूना। इस तरह से यहाँ पे कुछ नज़ारा हमें नजर आया, मगर फिर भी दोनों भी बल्लेबाजों ने यहाँ पे 2 रन मुकम्मल कर लिए हैं और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 24 रन पर। 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर। जी हाँ, खोद कर खेला, जड़ में डाल दिया था मिड ऑन की दिशा में, गेंद फील्ड होती हुई और पहले यहाँ पे रन बनाना नहीं चाहते थे, मगर देखिए तकदीर का यहाँ पे साथ मिला, बाल बाल बच गए हैं होते होते। बहुत ही बढ़िया फील्डिंग मिड ऑन की दिशा में, अच्छा थ्रो, मगर उसे गैदर नहीं कर पाया। इनको नहीं की वजह से यहाँ पे बच गए हैं बल्लेबाज। 1 रन जैसे वैसे यहाँ पे मुकम्मल हो चुका है और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, इसी बल्लेबाजी की अपेक्षा थी। जी हाँ, फुल टॉस गेंद, उसे एलिवेशन दिया है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और यहाँ पे क्या कमाल का एफर्ट, वाह, शानदार, लाजवाब, जबरदस्त, ऑस्टैनिशिंग। अगर ये कैच होता तो क्या होता, मगर उस खिलाड़ी को एफर्ट के लिए 100 मार्क्स जरूर चले जाते हैं। हालांकि उनके हाथों में गेंद जरूर टपकी थी, मगर उनके हाथों से टॉस हुई और इसी वजह से यहाँ पे फिर से एक बार जीवन दान मिला और इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने उसका फायदा उठाया और 2 रन मुकम्मल कर लिए। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा 27 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर की एक गेंद अभी भी आना बाकी है। जिस औसत की यहाँ पे जरूरत है उस औसत से यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। देखिए फिर से एक बार लेग स्टंप पर फुल टॉस गेंद, उसे मिड विकेट की दिशा में खेला 4 रनों के लिए। इंदापूरचा तो बंटी पनवलकर आरामात मारतो चौकार. सूरज कोरपे पहिलचा बॅट्समन विभागात हाय डेंजर. पन्हाळघराचा पिंटू करकरे भरवशाचा ऑलराऊंडर. योगेश पवारनी आदेश सोनारची दहशत.
हेलो, हॅलो. आणि एक विनंती आहे, सूचना आहे, 12वा 13वा 14वा 15वा जो खेळाडू आहे त्या खेळाडूनेच पाणी घेऊन जायचं आहे. जर असं आपण केलं नाहीत आणि प्लेइंग 11 मधून जर खेळाडू पाणी घेऊन गेला तर मात्र आपल्याला पेनल्टी दिली जाईल 2 धावांची. लक्षात घ्या. हे सर्व संघाने लक्षपूर्वक ऐकून घ्या, कारण 2 धावा फार महत्त्वाच्या असतात. सामन्याचा रिझल्ट बदलवण्याची क्षमता असते 2 धावांमध्ये. आणि म्हणूनच माझी विनंती आहे की यानंतर जर आपण पाणी घेऊन मैदानात गेलात तर कृपया प्लेइंग 11 मधील कोणत्याही खेळाडूने जाऊ नये. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं. जोरदार अपील तो यहाँ पे, मगर फिर से एक बार आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा नजर आया. अंपायर जी ने उस अपील को नकारा. 1 रन जरूर यहाँ पे मिला और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा. रनों की संख्या हो चुकी है 38 रन. तीसरा ओवर प्रगति पर. ऋषभ भोनकर अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं. राइट आर्म ओवर द विकेट प्रदर्शन जारी है. जी हाँ, खड़े खड़े खेला और बैकफुट पर पंच इसी को कहते हैं. लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से खेल दिया सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार गेंद रफू चक्कर 6 रनों के लिए. नऊ घरची ती डेंजर धन्यवाद जोडी डीजे. कुणाल नितेश पाटलांची. इस छक्के के सहायता से रनों की संख्या 44 रन पर पहुंची है. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, पॉजिटिव अप्रोच के साथ. जी हाँ, इसमें तब बैकफुट पर क्रीज के कोने का इस्तेमाल किया और उसे हुक करने की कोशिश कर रहे थे. नटराज पोज में आए थे, अपना दाहिना पैर हवा में झुलाकर उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ खेला था, मगर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात है और इसी वजह से मात्र 1 रन यहाँ पे बल्लेबाजों को मिलता हुआ. इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा. धीरे धीरे एक एक कदम अपनी मंजिल तक चलते हुए. ओहो, तेज तर्रार गेंद ऑन द राइज खेलने का प्रयास था, मगर जब तक बल्लेबाज का बल्ला नीचे आता तब तक गेंद निकल चुकी थी. गोली के रफ्तार से विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद. जितनी बिंदी गेंदें आएगी उतना ही यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम को जीतने का मौका मिलेगा, मगर जैसे ही बड़ा स्ट्रोक आएगा बल्लेबाजों के हौसले बुलंद होंगे. जी हाँ, इसमें तबा तकदीर का चौका, संजीवनी चौका. लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार फरार. रन मिलेंगे यहाँ पे 4. पहिलचा बॅट्समन विभागात आहे डेंजर. 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में ऋषभ भोनकर ने 12 रन खर्च किए थे. दूसरे ओवर में गेंदबाज अनिकेत ने 19 रन खर्च किए थे और ऋषभ भोनकर ने इस तीसरे ओवर में 18 रन खर्च किए हैं. 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 49 रन 1 विकेट के नुकसान पर. अब बचे हुए 3 ओवर में कितने रन बनाने होंगे जीत मुकम्मल करने के लिए, ये जरूर थोड़ी देर के बाद हमारे सामने आएगा. तीन ओवर में और 42 रन बनाने होंगे जीत का परचम लहराने के लिए, यानी तकरीबन 14 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. राइट आर्म ओवर द विकेट. नई गेंदबाज राहुल मांजरे अपना निजी पहला ओवर लेके आया है. सटीक लाइन एंड लेन के साथ यहाँ पे शुरुआत की है. ऑफ स्टंप के बाहर ललचाया था, थोड़ा आगे आकर उस गेंद को बड़े स्ट्रोक में तब्दील करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज. देखिए फिर से एक बार उसी शॉट. हो, कमाल की फील्डिंग. डाइव लगाया था अपने सामने की तरफ. कैच टपकना इतना आसान नहीं होता, मगर देखिए अपने आप को झोंक दिया.
क्योंकि वो जानते हैं कि ये मैच कितना इम्पोर्टेंट है और ये कैच कितना इम्पोर्टेंट था, क्योंकि ये जो साझेदारी है वो उनके लिए जहरीली होती हुई दिखाई दे रही है, क्योंकि बहुत ही अच्छी साझेदारी पनप रही है। दोनों भी बल्लेबाजों ने बहुत ही अच्छे रन यहाँ पे बनाए हैं। जब से पहला विकेट गया है तब से इन दो बल्लेबाजों ने अपने पारी को संभाला है और अपनी पारी को सजाया भी है। जी हाँ, जड़ में डाल दिया था परफेक्ट यॉर्कर, मगर फिर से एक बार फ्लिक कर दिया था उसे बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। गेंद ट्रैवल हो रही है, एक ही रन मिलेगा। देखिए कुछ हद तक यहाँ पे अच्छी गेंदबाजी पहले 3 ओवर के मुकाबले में इस ओवर में हमें नजर आ रही है, क्योंकि इन 3 गेंदों में गेंदबाज ने मात्र 3 रन खर्च किए हैं। राहुल मांजरे जी हाँ, स्लोवर वन गेंद करने की कोशिश की, उसे परख लिया था, बहुत ही बढ़िया तरीके से खेला जरूर, मगर दो खिलाड़ियों के बीच में अच्छा तालमेल भी देखने को मिला और यहाँ पे अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो। और अब यह निर्णय तीसरे अंपायर के ऊपर सौंपा गया है। UDRS सिस्टम जिसे कहा जाता है, अंपायर डिसीजन रिव्यू सिस्टम जिसे कहा जाता है। अब तीसरे अंपायर जी फैसला करेंगे कि यहाँ पे क्या होगा। हॅलो, आणि याच दरम्यान गणेश काठे इथे त्यांचं आगमन झालेलं आहे। मी त्यांचं स्वागत करतोय। आणि चीयर लीडर्स ज्याप्रमाणे IPL मध्ये आपण डान्स करताना पाहत असतो चौकार आणि षटकार गेल्यानंतर किंवा गडी बाद झाल्यानंतर, त्याचप्रमाणे चीयर लीडर्सचं हे काम करणारे गणेश यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन अपनी कला सादर करावी। तीसरे अंपायर जी अब यहाँ पे बहुत ही ध्यान से देख रहे हैं इस गेंद के ऊपर, क्या ये रन आउट था, रन आउट होगा या नॉट आउट है। मगर ये प्रतियोगिता देखिए बहुत ही शानदार तरीके से आयोजन इस प्रतियोगिता का किया गया है। चारों तरफ मानगांव तहसील के कोने कोने में जो गांव है, उन गांव से क्रिकेट प्रेमी यहाँ पे आए हैं और इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। उसी के साथ YouTube के जरिए से भी तकरीबन 600 क्रिकेट के दीवाने इस मैच को इस मर्तबा देख रहे हैं। इन सभी क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, स्वागत करता हूं। नॉट आउट है सर, और डिलीवरी भी फेयर है, तो इसका मतलब यहाँ पे 2 रन जरूर मिलेंगे और इन 2 रनों के साथ रनों की संख्या में भी बढ़ोतरी होती हुई 54 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। स्ट्राइक एंड पर सूरज कोर पे और नॉन स्ट्राइक के एंड पर हम देख सकते हैं सुशांत भक्कम। सुशांत अपनी टीम को जीत दिलाने के लिए भक्कम है। गेंदबाज जी हाँ, फिर से एक बार ओवर पिच गेंद, 2 खिलाड़ियों के बीच में जो दरार थी, गेंद वहां से फरार, सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए। हे नामांकित बॉलरचा परशयाने पाडला, दहशतीचा यॉर्कर सीमा पार धाडला। हे साथ दिली सूरजला योगेश भावाने, हिरे दिले क्रिकेटला कुशेडे गावाने। ये मोड तोड फोड थोड सूरजची घोड दोड, के सरकार सुपरस्टार करतो या आर पार। आणि गणेश काठे यांच्यासाठी इथे 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे। मनपूर्वक अभिनंदन गणेश। मुकुल मेहता यांच्यातर्फे आलेले हे पारितोषिक गणेश आपण घेऊन जायचं आहे।
12 गेंदे और 31 रनों की जरूरत। 15.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। जी हाँ, पहली गेंद फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश की। उस गेंद को फिर से एक बार फ्लिक किया था और नजदीकी फील्डरों में देखिए कोई भी फील्डर मौजूद नहीं है, उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने और छोर बदलकर अपने साथी बल्लेबाज को भी यहाँ पे खेलने का मौका दिया है और इसे 1 रन के साथ रनों की संख्या में बढ़ोतरी होती हुई। जी हाँ, पटकी हुई गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ कवर की दिशा में खेला था, मगर मिड ऑफ के फील्डर चौकन्ने थे। उस गेंद पर लपकते हुए उस गेंद को गैदर किया, मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार अपने छोर बदले। हर ओवर में तकरीबन 15 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, तो ये साफ है कि हर ओवर में कम से कम 1 से 2 बड़े शॉट आना लाजमी है, जरूरी है। 1 से 2 बड़े शॉट आते हैं तो ये मैच जीता जा सकता है। ओहो, ये देखिए नो बॉल करार दिया है अंपायर जी ने, शायद स्टेप आउट हो चुके हैं। अंपायर सादिक राजापुरकर एक लेजेंड खिलाड़ी है, राहुल 11 से बहुत लंबे अरसे तक उन्होंने खेला है, मुंबई के स्टार खिलाड़ियों में गिने जाते हैं और आज अंपायरिंग की जिम्मेदारी अपने कंधों पर लेकर आए हैं। चौकन्ने, चुस्त और फुर्तीले, देखिए कितनी तीक्ष्ण नजर उनकी। नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 63 रन, 63 रन ऑन स्कोर कार्ड। जी हाँ, इस मर्तबा जहां पे खेला वहां पे फील्डर मौजूद था, मगर वहां के फील्डर के हाथ से बहुत बड़ी गलती और इसी के साथ ये गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रनों का इशारा अंपायर जी का। तकदीर का छक्का यहां पे आता हुआ, ये 6 रन बहुत ही अहम होंगे, ये 6 रन बहुत ही मौल्यवान होंगे, ये 6 रन इस मैच का रिजल्ट तय करेंगे, ऐसा मुझे पूरी तरीके से नजर आ रहा है। सिक्स सेंस इंसान की होती है, एक अंदाजा लगाता है इंसान, प्रेडिक्शन करता है, उस तरह से ये देखिए हवा में गेंद, इस मरतबा फिर से एक बार लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात है और फिर से एक बार वही गलती। कैचेस विन द मैचेस अक्सर कहा जाता है क्रिकेट की दुनिया में, पकड़ो कैच और जीतो मैच, मगर यहाँ पे लगातार दूसरी मर्तबा बैक टू बैक 2 कैचेस ड्रॉप हुए। इसके पहले 6 रन मिले थे बल्लेबाज को और अब यहाँ पे 2 रन मिले हैं, यानी ये 8 रन बहुत ही कीमती इस मैच का फैसला करने के लिए काफी हो सकते हैं। गेंदबाज पुरजोर कोशिश और मेहनत कर रहे हैं, फिर से एक बार तीसरी मर्तबा गेंद हवा में, मगर आखिरकार गेंदबाज ने इस मर्तबा कोई गलती नहीं की। फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया कैच देखने को मिला। त्यांच्यातर्फे पुन्हा एकदा 100 रुपयाचं इथे पारितोषिक आलंय। चीयर लीडर्स, आपण हे पारितोषिक घेऊन जायचं आहे। ओ हे घ्या, द्या कोणतरी द्या, ओ बंधू हे घ्या, राहुल घे।
से एक बार यहाँ पे नो बॉल करार दिया है, नो बॉल, और ऊपर से यहाँ पे फ्री हिट भी मिलेगा। 1992 में ये फ्री हिट का दौर शुरू हुआ और शतकों का शतक विक्रमादित्य, उनके ऊपर एक अजीब व गरीब रिकॉर्ड कायम है, क्योंकि 1992 में जब ये लॉ शुरू किया गया तब पहले इस लॉ के शिकार थे सचिन रमेश तेंदुलकर। सन्माननीय राजू शेडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर सन्माननीय केतन भिंगारे। मी 6 चेंडू आणि 18 धावांची गरज। वैष्णव भिंगारे वैष्णव साठे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय इथे सन्मान केला जातोय, सत्कार केला जातोय, त्यांचं स्वागत केलं जात आहे। धन्यवाद। ही सर्व मंडळी आमच्यासाठी फारच प्रिय आहेत आणि फार महत्त्वाची सुद्धा। 6 गेंदे और 18 रनों की जरूरत, 6 गेंदे और 18 रन। मुझे फिर से एक बार ऑस्ट्रेलिया बनाम भारत का एक मैच यहाँ पे याद आ रहा है, जहाँ पे भारत को जीतने के लिए 6 गेंदों में 17 रनों की जरूरत थी और पहले 3 गेंदों में युवराज सिंह ने एक छक्का एक चौके की सहायता से 11 रन बनाए थे और सुरेश रैना ने अंतिम 3 गेंदों में 2-2 रन बनाकर 6 रन बनाए थे। और यहाँ पे देखिए पहली गेंद वाइड करार दिया अंपायर जी ने और अब यहाँ पे वही इक्वेशन, 6 गेंदे और 17 रनों की जरूरत। जी हाँ, बैकफुट पर जाकर उसे पंच किया था और गैप को ढूंढा है बहुत ही खूबसूरती के साथ। गेंद दंदनाती भी निकल गई गोली की रफ्तार से 4 रनों के लिए। डान्स करत आहेत, आपली कला इथे सादर करत आहेत आणि मुकुल मेहता मात्र त्यांचं इथे त्यांना प्रोत्साहन करण्याचं काम करतायत। कॅमेरावर आपण मात्र हे क्षण इथे टिपायची नाहीयेत, ही विनंती असेल। 5 गेंदें बची है और 13 रनों की जरूरत। देखिए मैच कहां पे था और ये मैच कहां पे आया है। शायद किसी ने यहाँ ये सोचा ही नहीं होगा कि इस तरह से क्लोज इतना मैच आ सकता है। ये क्लोज इनकाउंटर बहुत ही मजेदार होगा, शानदार होगा। हालांकि जीत की यहाँ पे सुगंध बल्लेबाजी करने वाली टीम ने सुनी होगी, क्योंकि ये मैच जीत की सुगंध खुशबू यहाँ पे सुनी होगी शायद बल्लेबाजी करने वाली टीम ने। देखिए इसमें दबाव, ऊंचाई ज्यादा है और लंबाई भी ज्यादा। फिर से एक बार गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। गेंदे और 7 रनों की जरूरत।
क्या कमाल की बल्लेबाजी की है, कितने आत्मविश्वास के साथ यहाँ पे अपने आप को सिद्ध किया है। इस बीच फिर से एक बार अंपायर जी का इशारा वाइड का। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि पहले अपने आप को सिद्ध करो, फिर लोग आपको प्रसिद्ध करेंगे। किसी को प्रसिद्ध करने के लिए बस आपको अपने आप को सिद्ध करना होगा। फिर से एक बार वाइड करार दिया है। अब जीतने के लिए बचे हुए 4 गेंदों में मात्र 6 रनों की जरूरत। बहुत ही अच्छी वापसी, शानदार वापसी, ये जरूरी था गेंदबाजी करने वाली टीम के लिए, क्योंकि बल्लेबाजों ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हुए एक अच्छा और बड़ा टारगेट सामने रखा था, मगर गेंदबाजी करते हुए थोड़ी सी यहाँ पे गलती हुई। कुछ गेंदबाजों ने यहाँ पे बहुत सारे रन खर्च किए और यहाँ पे फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक और गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से सीमारेखा के बाहर 6 रनों के लिए। नियोजन क्रिकेट वीरांची लागली हरी जिल्ह्यात गाजते आमची